कोतवाल पदाची नियुक्ती कुठल्या याच्यानुसार केली जाते? मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांशी ऐंशी अकॅडमी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आजपासून आपण कोतवाल जी पदाची भरती होणार आहे 2912 जी रिक्त पदे आहेत ही शासनाला 30 नोव्हेंबर 2026 अगोदर भरून घ्यायची आहे. काही दिवसात त्याची जाहिरात पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर जाऊन जिल्ह्यानुसार किती जागा आहेत, आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते तुम्ही सविस्तरपणे माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि पात्रता काय आहेत हे पण याच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. आजपासून आपल्याला प्रश्न उत्तर स्वरूपात कोतवाल या पदासाठी जे 50 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जाणार आहेत त्याच्यापैकी आपले 45 कशा प्रकारे बरोबर येऊ शकते त्यासाठी आपण फोकस करणार आहोत. आणि आज आपण बघूया त्याच्यामधला कोतवाल मधीलच कोतवाल याच्यावर पदावर कुठले प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यात मराठी या विषयाचे पण आपण प्रश्न बघूया जे की आपण जे मागील जी प्रश्नपत्रिका झाली होती 2023 मध्ये त्या स्तरावर त्याच्यावर अभ्यास करून पुढे कसल्या प्रकारे येऊ शकतात. 2023 मध्ये हा फार सोपा प्रश्न आले होते 2023 मध्ये, पण आता थोडा ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न येऊ शकतात कारण की स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा आहे, ती स्पर्धा ही वाढलेली स्पर्धा आहे. तर त्या स्पर्धामध्ये आपण टिकण्यासाठी आपल्याला क्लास करणं अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. क्लास नाही केला तरी चालेल पण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर आपण बघूया आहे कोतवाल कोतवाल पदाची नियुक्ती प्रामुख्याने कोणत्या स्तरावर केली जाते. जे कोतवाल पद आहे त्याची जी नियुक्ती आहे कुठल्या स्तरावर केली जाते. आणि मित्रांनो जी कोतवाल पदाची जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा कोण घेते मित्रांनो? जिल्हा स्तरावरील परीक्षा परिषद ही म्हणजे पदाची काय घेते भरती घेते मित्रांनो. तर काय ग्रामपंचायत आहे का, महसूल विभाग आहे का, जिल्हा परिषद आहे का की पंचायत समिती आहे? तर काय आहे महसूल विभाग गाव पातळी या पदाची भरती ही महसूल विभागाद्वारे केली जाते. पंचायत समिती नाही घेत, ग्रामपंचायतला नाही अधिकार, जिल्हा परिषदला पण अधिकार नाही. परीक्षा परिषद ही अशी काय होते जिल्हा म्हणजे जिल्हा पातळीवर जी परीक्षा कार्यकारी परिषद असेल ती परीक्षा घेते आणि महसूल विभाग गाव पातळीवर याची काय केली जाते नियुक्ती केली जाते. ज्याची मानधन तत्वावर हा पद क्लास 4 चा कर्मचारी असून 24 तास हा शासनाचा बांधील असतो आणि हा दुसरे पण व्यवसाय करू शकतो, जोडधंदे करू शकतो, दूध विकू शकतो, शेती करू शकतो, बाकीचे पण इतर काम हे गावात राहून करू शकतो. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे गाव पातळीवर कोतवाल कोणाच्या अधिपत्याखाली काम करतो? कशावर? गाव पातळीवर. गाव पातळीवर कोतवाल जे आहे हा कोतवाल पदाचा जो उमेदवार आहे तो कोणाच्या अधिपत्याखाली काम करतो? तर ग्रामसेवक त्यांच्या अधिपत्याखाली काम करतो का? नाही करत. ग्रामसेवकच्या अधिपत्याखाली नाही करत. त्यानंतर सरपंचाच्या बिलकुल नाही. त्यानंतर तहसीलदाराच्या नाहीत कारण की तहसीलदार हे तालुक्याच्या ठिकाणी असतात. त्यानंतर तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या अधिपत्याखाली हा काय कोतवाल हा व्यक्ती कार्य करत असतो. गावात काय घडले, कुठली घटना घडली नवीन, त्यानंतर गावात नवीन व्यक्ती कोणी आलेले आहेत का, संशयित व्यक्ती आहेत का, त्या सगळ्या गोष्टीची माहिती पोलीस पाटलांना यांना द्यावा लागते मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य उत्तर आहे.
प्रश्न तिसरा बघूयात. कशावर? तर कोतवाल भरती. कोतवाल भरतीवर संभाव्य प्रश्नपत्रिका घेण्यास आपण सुरुवात केलेली आहे. मग संभाव्य प्रश्नपत्रिका कसं काय? तर जे मागील 2023-24 मध्ये जी कोतवालांची पदभरती झाली होती ती 75 मार्कासाठी आणि बाकीचे जे 25 मार्क आहेत मुलाखतीसाठी ठेवले होते, त्याच्यातून आपण प्रश्न घेऊन त्याचं विश्लेषण करून त्यावेळेस प्रश्न हे सोपे होते, पण आता आपल्याला मॉडरेटल क्वेश्चन म्हणजे जे की अतिसंभाव्य येऊ शकतात, पुढचे जे थोडे उच्च लेवलचे क्वेश्चन आपल्याला घ्यावं लागेल, कारण की आता स्पर्धा ही वाढलेली आहे. याच्यात आपल्याला कुठले कुठले विषय शिकायचे आहेत. आता आपले 2 प्रश्न कशावर झाले? कोतवालाची पदभरती, याच्यावर 2 प्रश्न झाले. कोण घेतो, कुठून घेतो हे झाले. प्रत्येक रोजी 2-3 प्रश्न कोतवालाच्या संदर्भात होतील. त्याच्यानंतर मराठी व्याकरणावर होतील, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तावर होतील, चालू घडामोडी होतील आणि जीकेवर होतील. हे सगळे प्रश्न आपले कंटिन्यू चालू राहणार आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन केला नसेल तर जॉईन करा आणि इकडे लक्ष द्या. माझ्या चॅनलला जॉईन करा नका करू, पण अभ्यासाला तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. कारण की तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा बघा, नका बघू दुसऱ्या कोणाचा तरी बघा, पण व्हिडिओ बघून तुम्ही किंवा पुस्तकातून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. कारण कोतवालाची जी भरती होणार आहे मानधन तत्वावर 15,000 रुपये मानधन तत्वावर घरी बसून 15,000 रुपये आपलं परिवार चालवण्यासाठी खूप चांगली संधी ही तुम्हाला आलेली आहे. जर तुम्ही पहिले अभ्यास करत असाल आणि काही काळानंतर तुमचा अभ्यास हा स्थिर म्हणजे सोडलेला असाल तर आता पण तुम्ही नवीन स्टार्ट करू शकता. तर चला बघूया आपल्याला काय बघायचंय. मराठी व्याकरण याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर मराठी व्याकरण आपण डिटेल बघूयात. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. वाक्याचा प्रकार शिकत असताना आपल्याला वाक्याचे प्रकार ओळखायचे. मग वाक्याचे प्रकार कुठले कुठले असतात? त्याच्यात केवळ वाक्य असतो, त्यानंतर संयुक्त वाक्य असतो, मिश्र वाक्य असतो, उद्गारार्थी असतो, विधानार्थी असतो, असे प्रश्नार्थी असतो, असे बरेच वाक्य असतात. त्याच्यापैकी आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय ओळखायचा आहे. मग ते एक पर्याय आपला योग्य असायला पाहिजे. कुठला आहे ते बघूया. तर काय? जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. काय? जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. तर ह्या वाक्यातील जो आणि तो या उभ्यानवी अवयवाने हे वाक्य जोडले गेलेले आहे. जो आणि तो. मग जो आणि तो जरी तरी असेल, जेव्हा तेव्हा असेल, हे जेव्हा वाक्य या वाक्याने जेव्हा जोडला जातो प्रश्न तेव्हा तो. मित्रांनो, जेव्हा तेव्हा जरी तरी हे संकेतार्थिक उभ्यानवी अवयवामधील हा संकेतार्थिक वाक्याचा प्रकार आहे. जेव्हा उभ्यानवी अवयव तेव्हा आपण त्याच्यावर डिटेल माहिती करून घेऊया. पण उभ्यानवी अवयवामध्ये हे जेव्हा तेव्हा जरी तरी जो तो हे काय? हे संकेत आहेत. संकेत काय सांगते? तर जो मेहनत करेल तोच पुढे काय होईल? यशस्वी होईल. लगेच होणार का? नाही, पुढे होईल. बघा, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आहे का? असे कोण बोलतात? मी नाही बोलत. आपले पूर्वज जे आहेत ते अनुभवावरून बोलतात. मेहनत केला तर तुला काय पुढे त्याचा फळ भेटणार आहे. पण बिगर मेहनतीची जर तुम्हाला एखादी वस्तू मिळाली तर तुम्हाला त्याचं व्हॅल्यू नसते. ती लगेच म्हणजे त्याचं काहीतरी होईल. तो बघा, तो सोडा, तो वेगळा भाग आहे. इथं आपण प्रश्न मर्यादित बोलूया. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. तर हा काय? तर हा मित्रांनो मिश्र वाक्य आहे. काय आहेत? हा मिश्र वाक्य आहेत. 1 नंबर हा पर्याय आपला योग्य उत्तर आहे. मिश्र वाक्य आहे. मग 4ही पर्यायाचा आपण विचार करत असताना संयुक्त वाक्य म्हणजे काय? कुठल्या शब्दाने संयुक्त वाक्य जोडले जाते? जर वाक्यात मित्रांनो व आणि हे समुच्च बोधक उभ्यानवी अवयव जर आलं तर व आणि या शब्दांना संयुक्त वाक्य हे जोडले जातात. संयुक्त वाक्य या वाक्याने जोडले जातात. व आणि त्यानंतर काय आहे? केवळ वाक्य हे वाक्य मित्रांनो कुठल्याही अवयवाने जोडले जात नाही. हे सरळ वाक्य असते. त्यानंतर उद्गारार्थी म्हणजे मनातील जे उत्कट भावना अचानक बाहेर येतात त्यांना उद्गारार्थी म्हणतात. उदाहरणार्थ काय झालंय? आपण चालता चालता आपल्याला ठेस लागली तर आपण काय म्हणतो? अरे बापरे. आपण विचार करून म्हणतो का अरे बापरे म्हणायची तर अगं आई म्हणायचं? आपण असं विचार करतो का? नाही करत. कारण की मनातील उत्कट भावना बाहेर अचानक निघतात म्हणून त्यांना उद्गारार्थी असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 1 आपला मिश्र वाक्य हा आपला योग्य उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील शब्दाचा समास ओळखा. काय ओळखायचं आपल्याला? समास ओळखायचा आहे. चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. मग समास मध्ये काय? समास म्हणजे 2 वाक्य जवळ ठेवले जातात त्याला समास असे म्हणतात. मग हे समासाचे किती प्रकार पडतात? तर मित्रांनो समासाचे मूळ 4 प्रकार पडतात. त्याच्यात पहिला आहे अविर्भाव समास. त्याच्यात प्रथम पद महत्वाचा असतो. या प्रथम पद हा विशेषण म्हणजे क्रियाविशेषण सारखा असतो आणि तो महत्वाचा असतो. त्यानंतरचा आहे तत्सम समास. त्याच्यात काय आहे? दोन्ही याच्यात दुसरा पद महत्वाचा असतो. शेतकरी म्हणजे शेती करणारा.
त्यानंतर आहेत 3 नंबरला आहेत द्वंद्व समास. द्वंद्व समाजात मित्रांनो दोन्ही पद महत्वाचे असतात. उदाहरणार्थ 15-16, 15 आणि 16, 15 व 16 हे दोन्ही पद महत्वाचे असतात. आणि 4 नंबरला आहे बहुवीर्य समास. याच्यात बहुवीर्य म्हणजे शेती करणारा. तर हे बहुवीर्य समास, तर हे बहुवीर्य समाजात मित्रांनो दोन्ही पद महत्वाचे नसून त्याच्यात तिसऱ्याच पदाला महत्व असतो. बघा, समाज अविभाज्यामध्ये पहिला पद, तत्पुरुष मध्ये दुसरा पद, द्वंद्व म्हणजे दोन्ही पद आणि बहुवीर्य म्हणजे दोन्ही पदाला महत्व नसून तिसऱ्याच पदाला महत्व असतो. त्याला बहुवीर्य समाज असे म्हणतात. मग याचे उदाहरण कसे आपल्याला बघता येईल? मग आपण उदाहरण बघत असताना मित्रांनो, तर याच्यातील आपल्याला काय आहे, एक कर्मधार्य समास. हे आता आपल्याला काय विचारलाय, चक्रपाणी म्हणजे चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे काय हे आपल्याला माहित असायला हवं. चक्रपाणी म्हणजे काय? चक्रपाणी, पाणी म्हणजे हस्तगत करणारा आणि चक्र म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहेत असा तो. हे आपल्याला आता माहित असायला. कोणाच्या हातात चक्र असते? एक तर विष्णूच्या हातात चक्र असते. ज्याच्या हातात चक्र आहेत असा तो. म्हणजे चक्र आणि पाणी ह्या दोन्ही शब्दाला अर्थ नसून तिसऱ्या शब्दाला अर्थ आहे. कुठल्या शब्दाला? चक्र आणि पाणी ह्या दोन्ही शब्दाला अर्थ आहे का? नाही. पण चक्र पाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहेत असा तो. कोण आहे मग तो विष्णू आहे. म्हणजे दोन्ही पदाला महत्व आहे का? इतर नाही. तिसऱ्याच पदाला महत्व आहे. तिसऱ्याच पदाला महत्व आहे. म्हणून हा काय आहे, बहुवीर्य समाज होतो. याचं उत्तर काय आहे? कर्मधार्य समाज होतो का? नाही, कर्मधार्य समाज नाही होत. त्यानंतर द्विगु समाज होतो का? द्विगु समाज होत नाही. तर काय आहे? चक्रपाणी म्हणजे बहुवीर्य समाज हा चक्रपाणी. याचा उत्तर काय आहे? बहुवीर्य समाज असा होतो. तर द्विगु समाज म्हणजे काय? हा आपला उत्तर आलाय बघा. द्विगु समाज म्हणजे काय? तर या वाक्यात मित्रांनो पहिला अक्षर हा अंक असतो. उदाहरणार्थ नवरात्र म्हणजे नवरात्राचा समूह, पंचवृक्ष म्हणजे 5 ओळाचा समूह, असे म्हणजे नवरात्र, 9, 5 हे काय झाले? अंक झाले. म्हणजे असे शब्द येते तेव्हा तो काय असतो? द्विगु समाज असतो. आणि तो मुळात तत्पुरुष समाजाचा उपप्रकार आहे. त्यानंतर काय? समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व, समाहार समाज म्हणजे समाहार द्वंद्व समाज असे पण याला म्हणतात. तर हे काय आहेत मित्रांनो? याच्यात दोन वस्तू सोडून बाकीचे इतर वस्तू पण असतात. उदाहरणार्थ हाट बाजार. आता मला सांगा, हाट बाजारात फक्त हाट बाजारात आहे का? नाही. बाकीच्या पण इतर तत्सम वस्तू असतात. त्याच्यात भाजी असते, त्याच्यानंतर किराणा असतो, त्याच्यात म्हणजे बाकीचे पण वस्तू असतात. त्याला समाहार द्वंद्व समाज असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक आपला 4 बहुवीर्य समाज. हा चक्रपाणी हा शब्द कुठल्या समाजाचा आहे? तर बहुवीर्य समाजाचा हा समाज आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. काय? खालील शब्दापैकी विशेष नाम कोणते? विशेष नाम ओळखायचं आपल्याला. काय ओळखायचं आहे? आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. तर हा प्रश्न सोपा आहे एकदम. काय आहे? खालील शब्दापैकी विशेष नाम कोणता? मग नाम. नामाचे नाम म्हणजे काय? मग पृथ्वी सृष्टीवर जेवढी वस्तू, व्यक्ती, वाक्य जेवढे सगळे आहेत त्याला नाम असे म्हणतात. मग नामाचे काय आहेत मित्रांनो? नामाचे प्रकार पडतात. कुठले कुठले? 3 प्रकार पडतात. त्याच्यात सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. तर आपल्याला विचारलंय विशेष नाम कोणते? तर विशेष नाम काय असते? बघा, सामान्य नाम ज्याप्रमाणे जातीवाचक असतो आणि त्याचप्रमाणे विशेष नाम हा व्यक्तिवाचक असतो. उदाहरणार्थ सामान्य नाम म्हणजे नदी, पर्वत, राज्य, पुरुष, माणूस, मुलगा हे सामान्य नाम झाले. जर विशेष नाम आपल्याला माहिती करायला पाहिजे तर गोदावरी, रमेश, त्यानंतर पर्वत म्हणजे हिमालय, असल्या प्रकारे म्हणजे ज्या आपण नाम आपल्या सोयीसाठी ठेवतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असतात. मग विशेष नाम याच्यातून आपल्याला बघायचं आहे. तर काय आहे? तर सचिन हा विशेष नाम आहे का? हो, कारण की हा व्यक्तिवाचक नाम आहे. सचिन हा विशेष नाम आहे. सचिन काय आहे? विशेष नाम आहे. त्यानंतर काय? ते स्त्रीत्वाचे आहेत, भाववाचक नाव आहे. आणि हे सचिन आपला योग्य उत्तर आहेत मित्रांनो. काय आहे? सचिन. पुस्तक आहेत, सामान्य नाम आहेत. पुस्तक सामान्य नाम, लेख पण सामान्य नाम आहेत. जेवढे नाम आहेत सगळे सामान्य नाम असतात. पण जेव्हा आपण त्याला आपल्या सोयीसाठी ठेवतो तेव्हा तो काय असतो? विशेष नाम असतो. विशेष नामाची व्याख्या आता तुमच्या लक्षात आली असेल.